चला अकाउंट सुट्टे द्या. कशाची पावती फाटतो? विकास निधी गावाचा. कशाचा विकास करताय तुम्ही? ए तुला काय करायचं रे? जीवावर जगतो भावाच्या चौकशा करतो गावाच्या. ए मरू नका, चल पुढे घे गाडी. आईला 2-4 पिढ्याची गाडी घेऊन ठेवली. चला चला पटकन या. हॉर्न तर एवढे टना वाजवत होता. चला पैसे द्या पटकन. अरे 1 रुपयाची नोट द्यायला नाक्यावरचा भिकारी वाटलो का मी? नाकेदार आहे मी. भास्कर, दिवाकर, गुळास्कर. 50 रुपये द्या आणखी. ए ओळखत नाहीस का तू आम्हाला? तू काय ऐश्वर्या रायस का काय? काढा पैसे. कशाची? विकास निधी येतो. आणि नाही दिला तर? माईला सबलीकरणाचे वारे लई जोरात व्हायला लागले. होतो काय देश महासत्ता. ए कमून मुठभर घुगऱ्यान रातभर मच लावली. काढा पैसे, काढा पटकन. बघून घेऊ तुला. ए बघा बघीचा कार्यक्रम नंतर करू. नारपाळे पावती पाडा दी. भास्कर ए पुरी पाहून पागलं जाऊ नको बरं. ली पावती पाड पटकन. अरे पण तुला सांगितलं नंद्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. पावती फाड पटकन. अरे माझं ऐक रे बाबा. तुझ्या पगारातनं पावती फाडी नेहमी. मला डोकं लावू नको. नाही असं नको. आता फाडाच तुम्ही पावती, देते मी पैसे. आणि मग हे आधीच करायचं ना. कायला एवढी आखडी झाली. द्या पैसे. काय नाव काय लिहायचं? तारामती रुपाजी पाटील. विकास निधी 51 रुपये मिळाले. धन्यवाद. चला. ए अरे ना काय कचरा कुंडी आहे काही? काय आगाऊ गाबडी आहे? कुणाची ड्युटी आहे ही? तारू, हे तारू, तुला माहिती का ती पोरगी कोण होती? कोण? महाराष्ट्र केसरी चंद्रसेन पैलवानची बहीण. अरे थुत्रे आधी नाही का सांगायचं मला? अरे मी तुला सांगत होतो तो मलाच तत्वज्ञान झाडायला तू. नगराध्यक्ष काय म्हणले होते आपल्याला? कुणी असलं तरी विकास निधी घ्यायचा. त्यांनी आपल्याला उदाहरण पण दिलं होतं. विकास निधी महत्वाचा आहे. उद्या गाढव गुळ हागायला लागलं तर कुंभार मडकी कशाला विकील असं म्हणले होते ना नगराध्यक्ष. अरे त्या चंद्रसेननं तर नगराध्यक्ष केलंय त्याला. आता रे कसं मग? होतं डोकंच चालं ना गड्या.